निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की लोकांची कामे केली म्हणून मला लोकांनी 4 वेळा जिल्हा परिषदेसाठी निवडून दिले। भरत गोगावले यांच्या आईचे नाव नर्सिंग कॉलेजला देण्याचा निर्णय हा माझा वैयक्तिक नव्हता, तर तो मानगाव शिक्षण प्रसारक मंडळाचा होता। गोगावले यांनी कबूल केलेली एकही गोष्ट पूर्ण केली नाही। परवानगीसाठी मला सुनील तटकरे यांचे पाय धरावे लागले। शिक्षण क्षेत्रात फी घेतल्याशिवाय शिक्षण देताच येत नाही। भरत गोगावले यांनी एकही शिक्षण संस्था काढलेली नाही, त्यामुळे त्यांना शिक्षण क्षेत्राचे ज्ञान नाही। राजकारणात मी भरत गोगावले यांच्यापेक्षाही सिनियर आहे। मला प्रशासकीय ज्ञान आहे। कोविडमध्ये मला आजार झाला, त्यामुळे मी राजकारणातून बाहेर निघू का? माझ्या अपंगत्वावर बोलण्याची वेळ तुमच्यावर येईल असे मला वाटले नाही। ईश्वर कृपेने अशी वेळ कोणावरही येऊ नये। तुम्हालाही मुले आहेत। निवडणूक ही धावण्याची व बोलण्याची स्पर्धा नाही, तर ती बुद्धीची स्पर्धा आहे। चालण्यापेक्षा बुद्धिम असणे महत्त्वाचे आहे। माझ्यावर साधी यंशी नाही। आमदारच्या पुतळ्यावर लावलेले कलम 370 गायब कसा होतो? कलम 370 लावायचे, नंतर काढून घ्यायचे व ब्लॅकमेल करायचे हे पोलिसांचे धंदे आहेत। यासाठी मी आंदोलन करणार आहे, तसेच हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे। राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांचं नुकतंच निधन झालेलं आहे। त्यांना विनम्र आदरांजली वाहून मी आता बहुतेक आमच्या मीटिंग होणार नाहीत, जाहीर सभा होणार नाही, म्हणून आता माझी काही भूमिका आहे या निवडणुकीच्या बाबतीत। मी उमेदवार असल्यामुळे गणातला उमेदवार असल्यामुळे गणातला, तर माझ्या काही भूमिका आहेत त्या स्पष्ट करण्यासाठी याची पत्रकार परिषद बोलवलेली आहे। त्यामध्ये मला काही माझ्यावर बोललं गेलं, आरोप केले गेले, त्यामुळे मला खंडन करण्यासाठी मी आजची घेतलेली आहे। हे नक्कीच तुम्हाला ऑडिओ क्लिप ऐकून दाखवले, परत ऐकून दाखवायची गरज आहे का? नाही। तर त्या ऑडिओ क्लिपमध्ये आज स्पष्ट होते सरपंचाला एका बागडे म्हणून सरपंच ते मिस्टर ते बायको त्यांची सरपंच आहे, तर तिला पक्षात घेण्यासाठी 1 लाख रुपये त्यांनी देऊ केली होती। रायवरंबीची अशी ती क्लिप आहे आणि ते पैसे परत मागत होते ते पक्षात प्रवेश न केल्यामुळे। तर आता घोडे बाजार कोण करते यातनं स्पष्ट होते। पैशाचा बाजार कोण करते? पैसे कुणाकडे आहेत? काल भरसे मी कुठं कमी पडणार नाही, याने पैसे किती वाटणार आहेत बघा ते। भरत गोगावले यांच्या आईचं नाव देण्याचा प्रस्ताव माझा वैयक्तिक नव्हताच, तो मानव शिक्षण प्रसारक मंडळाचा होता। मानव शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांच्याशी तो प्रस्ताव ठेवला होता। त्या मीटिंगमध्ये मीही नव्हतो, मी स्वतः हजर नव्हतो। त्यावेळेला हा प्रस्ताव त्यांच्याकडे गेला होता, तेव्हा त्यांची काय कबूल केल्या असेल गोष्टी त्यामध्ये त्या पूर्ण झाल्या नाहीत। एकही पैशाची मदत केली नाही, एकही त्या परवानगीसाठी एकही मदत त्यांनी केली नाही। मंत्रालयात मी 100 वेळा वर्षित त्याला आपल्या परवानगीसाठी आपल्या वसंत मुश्रीफरांकडे जायचं आहे, ते खाते मंत्री आहेत, तुम्ही पण मंत्री आहेत, तुम्हाला नाही बोलणार नाही कोण, यांनी एकही हालचाल केली नाही। शेवटी मला नाईलाजाने तटकरे साहेबांचे पाय धरायला लागले। तटकरे साहेबांना मी घेऊन वसंत मुश्रीफरांकडे गेलो। 1 वेळा 3 वेळा ते आले, मुख्यमंत्र्यांकडनं ती फाईल घेऊन आली आमची अंतिम मान्यतेची। आणि मग आम्हाला मानव शिक्षण प्रसारक मंडळाने निर्णय घेतलेला आहे। कॉलेज चालू नाही, कॉलेज होऊच नाही अशी भूमिका असेल तर तुम्हाला काय तुमच्या आईच्या नाव देण्यात काय पॉईंट राहील त्यात? असं मानव शिक्षण प्रसारक मंडळाने नंतर प्रस्ताव आणला, त्याला मान्यता दिली। नंतर रितसर आम्ही तो अर्ज केला युनिव्हर्सिटीकडे, रितसर नाव बदलून घेतलेलं आहे। त्यात वैयक्तिक कोणाचा परिषद वैयक्तिक कोणाचा हे करण्याचा प्रश्न येत नाही, प्रश्न आहे। यांनी एकतरी संस्था उभी केली का हो? एखाद्या संस्थेला मदत केली का हो? शिक्षण संस्था एकतरी शाळा कॉलेज उभारलाय का हो? हे 20 वर्ष आमदार बोलतात शिक्षण क्षेत्रात काय कामगिरी केली मी सांगावं। शिक्षण क्षेत्रात मी कामगिरी केली, व्यवस्था मी इथं करून दिलेली आहे आणि आव्हान केलं नाही। वैयक्तिक कॅपॅसिटी कोण जात असेल तर मला माहिती नाही। कुठल्याही आम्ही शाळेमधनं किंवा कॉलेज माझ्याकडे आता 500 शिक्षक आहेत, मी कशाला कोणाला हे करू? मी कधीच कुठल्या निवडणुकीमध्ये माझ्या संस्थेचा वापर करत नाही, शाळा शिक्षणाचा वापर करत नाहीये, कधी कोणाला मी सांगितलेलं नाही। तर वैयक्तिक कॅपॅसिटी म्हणजे ते आपल्या ड्युटी केल्यानंतर ते फ्री असतात, तर माझ्यासाठी कोण एखादा गेला असेल त्याला कायदेशीर नॉलेज नाही, प्रशासकीय नॉलेज नाही असं त्यांचं म्हणणं होतं।